नमस्कार, रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत शीतगृह अनुदान योजना। या योजनेनुसार शीतगृहासाठी मिळणार अनुदान। असा करा अर्ज। फळ उत्पादन हे शेतीतील एक महत्त्वाचे क्षेत्र असून योग्य साठवण व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना अनेकदा बाजारभावातील चढउताराचा फटका बसतो। उत्पादनाच्या हंगामात फळांची उपलब्धता जास्त असल्याने भाव कमी मिळतात, तर नंतरच्या काळात मागणी असली तरी साठा उपलब्ध नसल्यामुळे संधी वाया जाते। या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने एकात्मिक फळोत्पादन विकास अभियानांतर्गत शीतगृह योजना सुरू केली आहे। योजनेचा उद्देश, या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणाऱ्या फळांचे साठवण व्यवस्थित करून बाजारातील मागणी पुरवठा नियंत्रित ठेवणे। शीतगृहाच्या मदतीने फळांचा ताजेपणा जास्त काळ टिकवता येतो, त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळवण्यासाठी वेळ आणि संधी मिळते। तसेच फळांचा दर्जा सुधारतो आणि वाया जाणारे उत्पादन कमी होते। पात्र लाभार्थी, या योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळू शकतो। यामुळे केवळ वैयक्तिक शेतकऱ्यांनाच नव्हे तर सामूहिक पातळीवरही शीतगृह उभारणीचा फायदा घेता येतो। आवश्यक कागदपत्रे, योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने काही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। त्यात 7/12 उतारा, 8A उतारा, आधार कार्डची प्रत, आधार संलग्न बँक खात्याचं पासबुक किंवा पहिल्या पानाची प्रत यांचा समावेश होतो। तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे। अनुदान व आर्थिक बाबी, शासनाकडून शीतगृह उभारणीसाठी आर्थिक मदत दिली जाते। एका उत्पादनासाठी 4000 मेट्रिक टन क्षमतेच्या शीतगृहासाठी अंदाजित खर्च 6000 प्रति मेट्रिक टन असून प्रति मेट्रिक टन 2100 इतके अनुदान मिळते। तर एका वेळी अधिक उत्पादनासाठी 4000 मेट्रिक टन क्षमतेच्या शीतगृहासाठी खर्च 10000 प्रति मेट्रिक टन असून अनुदान 3500 प्रति मेट्रिक टन दिले जाते। अर्ज प्रक्रिया, अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे। महाडीबीटी mahahit.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येतो। अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात। प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा। शीतगृह योजना ही फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर आहे। योग्य साठवणुकीमुळे बाजारातील अनिश्चिततेपासून बचाव होतो आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ होते। या योजनेचा योग्य वापर केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडू शकतो। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।